ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल तर पॉवरफुल अशी ऋतू आलेला आहे, तो म्हणजे उन्हाळा. वेट लॉस साठी उन्हाळा एकदम जबरदस्त आहे. तसं हिवाळा सुद्धा छानच आहे, पण उन्हाळ्यामध्ये आपल्या कॅलरीज आपण काही न काम करता सुद्धा बाहेर आपल्या घामावाटे सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि आपल्याला जे आहे वारंवार तहान लागते, त्यामुळे वॉटर इनटेक सुद्धा कम्प्लीट होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असे काही फ्रुट्स जसे की कलिंगड असं असतं की जे वेट लॉस साठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते सातत्यानं भेटतं आणि आपण ते खातो सुद्धा, त्यामुळे वेट लॉस एकदम जबरदस्त होतं. त्यामुळे आपली फेज 2 कंप्लीट झालेली आहे आणि आता फेज 3 मध्ये आपण जातो आहे. आता इथे आपल्याला जे आहे काही असं करायची गरज नाहीये, फक्त मी जे सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचंय. आता तुम्हाला ही एक पावडर उन्हाळ्यासाठी बनवून ठेवायची आहे. ही पावडर खूप गरजेची आहे. वेट लॉसची पावडर तुमच्यासोबत शेअर केली आहे. ती तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी वेट लॉसची पावडर प्यायची आहे. आता तुम्हाला ब्रेकफास्टसाठी आणि रात्री डिनरसाठी हा एक ऑप्शन ठरणार आहे पावडर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वजन कमी करायचं असो अथवा वजन वाढवायचं असो, लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, सगळ्यांसाठी ही पावडर एकदम जबरदस्त आहे. इकडे मी साधारणतः थोडासा अगदी अर्धी मूठ मखाना घेतलाय. मंद आचेवरती आपल्याला भाजायचा आहे. मखाण्यामध्ये कमी कॅलरी असतात, फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि यामुळे याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा जास्त असतं. यामुळे ना पोट जास्त वेळ आपल्याला भरलेलं राहतं आणि वारंवार भूक सुद्धा लागत नाही. मखाण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट अत्यंत कमी असतं, जे वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये खूप उत्तम असा रोल प्ले करतं. आणि मखाना जर आपण असाही भाजला किंवा तुम्ही तुपातही भाजला तरी आपल्याला ताकद सुद्धा मिळते आणि भूक नियंत्रणात राहते. हा मखाना तुम्ही असाही रोस्ट करून, तुपात रोस्ट करून, तुम्ही जर वेट लॉस वरती असाल आणि तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर तुम्ही मखाण्याचं इंटेक केलं तरीही चालेल. तुम्ही वेट लॉस वरती आहात आणि तुम्हाला वारंवार भूक लागते तर अशा वेळेस तुम्ही बाकीचे इन्ग्रेडियंट जसं की म्हणजे इन्ग्रेडियंट म्हणजे पदार्थ म्हणते आहे मी, जसं की ज्यामध्ये गोड वगैरे आहे असं न खाता फ्रुट्स असेल किंवा असे हेल्दी असेल अशा पदार्थाचं सेवन केलं तर वेट लॉसला मदत होते आणि तुम्हाला जी भूक लागलेली असते ती सुद्धा भूक तिथे नमण्यास मदत होते. हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. मखाना मी यासाठी घेतलेला आहे की जास्त करून मखाण्यामुळे काय होतं की जास्त वेळ पोट भरलेलं राहतं, त्यामुळे मखाण्याची क्वांटिटी सगळ्या पदार्थांपेक्षा मी इकडे जास्त घेतली आहे. ही जी मी पावडर बनवते ही 4 ते 5 दिवस फक्त हप्ताभर जाणारी आहे. जास्त बनवत नाही आहोत कारण उन्हाळा सुरू झालेला आहे. खराब व्हायला नको किंवा त्याची चव बिघडायला नको, म्हणून आपण काय करत आहोत तर इथे फक्त 1 हप्त्यासाठी जेवढी पावडर जमेल किंवा पुरेल तेवढीच पावडर आपण इकडे करणार आहोत. ही पावडर जी आहे तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही दुधामध्ये व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. आता मखाना हा व्यवस्थित भाजलेला आहे. आपण इथे आता आपण तूप सुद्धा वापरू शकतो, पण कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेला आहे अशांनी तूप सुद्धा वापरू नका आणि तेलाचा तर वापरच करायचा नाही आहे. आता हे अशा पद्धतीने दाबलं तर आपलं असं नरम राहतं, पण नंतर ते थंड झाल्यानंतर व्यवस्थितरित्या असं मस्त कुरकुरीत होतात. आता 80% आपला जो मखाना आहे तो आपला भाजलेला आहे. आता आपण इकडे टाकतोय 1 चमचा भरून मीठ नसलेले फुटाणे, सॉल्टेड फुटाणे भेटतात ते नाही घ्यायचे, विदाउट सॉल्टेड वाले घ्यायचे आहे. फुटाण्यामध्ये जे आहे प्रोटीनचं पॉवर हाऊस असं म्हटलं जातं फुटाण्याला. हे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला प्रोटीन मध्ये काय घ्यावं असं वाटत असेल तर फुटाण्यांचं सेवन नक्की करावं. आपल्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतं आणि आपली जी फॅट आहे म्हणजे चरबी आहे ती जाळण्यास सुद्धा मदत करतं. फुटाण्यांचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी आहे, त्यामुळे फुटाण्यांना जे आहे सगळ्यात महत्वाचं रक्तातील साखर वेगाने वाढत नाही आणि वेट लॉस साठी एकदम जबरदस्त आहे. हे दोन्ही गोष्टी भाजल्यानंतर आपण आता ह्या साईडला ठेवणार आहोत. यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी भाजायच्या आहेत त्या व्यवस्थित आपण आता इथे भाजून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता यामध्ये मी टाकत आहे ती म्हणजे 4 ते 5 बदाम, बाकी काहीच घ्यायचं नाहीये, काजू वगैरे काहीच घ्यायचे नाही, फक्त बदाम घ्यायचा. उन्हाळा आहे, ड्रायफ्रूटचं सेवन कमी करायचंय. इथे आपण नट्स सुद्धा घेऊ शकतो, पण नट्स का नाही घेतले समोर सांगते. आता बघा बदाम मध्ये हेल्दी फॅट्स आहे, प्रोटीन आहे, फायबर भरपूर प्रमाणात आहे, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे त्याला चांगले फॅट्स असं म्हटलं जातं ते आहेत. त्यामुळे भूक नियंत्रित राहते, साखरेची पातळी स्थिर ठेवतं आणि आपण जर सकाळी उठल्याबरोबर भिजवलेले बदाम खाल्ले ना तर दिवसभर ऊर्जा राहते आणि सगळ्यात महत्वाचं क्रेविंग सुद्धा कमी होते. आता बघा इथे सूर्यफूलच्या बिया, भोपळ्याच्या बिया किंवा मग खरबूज टरबूजच्या बिया तुम्ही इथे घेऊ शकता.
पण माझ्या त्या संपल्या होत्या ऑलरेडी. मी तुमच्यासोबत जी बर्फी शेअर केली त्यामध्ये मी ते वापरलंच आहे, त्यामुळे आता मी त्या सुद्धा नाही घेत आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खरं तर बदाम सुद्धा आपण कमीच घेत आहोत, पण बदाम घेणं गरजेचं आहे. प्रोटीन आहे यामध्ये. जे कोणी व्हेजिटेरियन असतात त्यांनी लक्ष द्यायचं किंवा नॉन व्हेजिटेरियन वाले की प्रत्येक मीलमध्ये आपलं प्रोटीन असणं गरजेचं आहे. आता हे व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे. हे भाजल्यानंतर आता आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की इथे एकतर गॅस तुम्ही बंद करू शकता, कारण जो पदार्थ आपण टाकतोय जर हे खूप जास्त गरम असेल तर ते तडतड उडतं, तुम्हाला आता दिसणारच आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण टाकत आहोत 1 चमचा भरून, ते म्हणजे जवस. जवसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. सगळ्यात महत्वाचं पचनक्रिया सुधारतं, वजन कमी करण्यास मदत करतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मध्ये हे हेल्दी फॅट्स आपल्या शरीरातील जळजळ कमी करतं. फॅट बर्निंगची प्रक्रिया जी आहे ती वेगवान करतं. आणि हे जर तुम्ही सॅलेडमध्येचा वापर केला, पाण्यासोबत कशाही सोबत खाल्लं तर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, प्रेग्नेन्सी राहत नसेल त्याला सुद्धा राहण्यास मदत करतं. एवढं जबरदस्त जवस आहे. हे सगळ्या गोष्टी थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं. आता हे टाकत असताना एक गोष्ट विसरले, ते म्हणजे वेलची पावडर. वेलची पावडर आवश्यक टाका, म्हणजे याचा पावडरचा खूप सुंदर असा फ्लेवर लागतो. तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे. आणि ही पावडर या पद्धतीने आपल्याला जाडसर ठेवायची, अतिही बारीक करायची नाही आणि अतिही जाड ठेवायची नाही. आता ही पावडर एका एअरटाईट कंटेनर मध्ये आपण ठेवणार आहोत. हप्ताभरासाठी रूम टेम्परेचर वरती ठेवलं तरीही चालणार आहे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. जास्त बनवू नका. वेट लॉसची पावडर जर तुम्हाला बनवायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची लिंक मिळेल. आता हे कसं प्यायचं, कधी खायचं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. गरम गरम दूध घ्यायचं. आपण फेज 3 मध्ये लिक्विड इंटेक डिनर मध्ये करणार आहोत. त्यामध्ये कधी आपण कलिंगड खाणार आहोत, कधी ज्युसेस, कधी सूप, तर कधी तुम्हाला बोर झालं तर हा प्रोटीन पावडर तुम्हाला दुधामध्ये प्यायची आहे. यामध्ये साखर, गूळ काहीच टाकायचं नाही. गरम गरम दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचा ही प्रोटीन पावडर टाकायची. हेच तुमचं डिनर असणार आहे. ब्रेकफास्टला तुम्हाला कंपल्सरी एकतर कडधान्य घ्यायचे आहेत किंवा मग फ्रुट्स घ्यायचे आहेत किंवा मग सरळ शॉर्ट तुम्हाला फक्त हे घ्यायचंय. तुम्हाला 3 ऑप्शन मी दिलेले आहेत ब्रेकफास्टला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच घ्यायचं नाही. आता फेज 3 मध्ये आपण आलेलो आहोत. किंवा मग सॅलेड घेऊ शकता, काकडी गाजर तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि हे सिप सिप करून प्यायचंय. याने बिलकुल भूक सुद्धा लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. जळजळ, फळफळ सगळी कमी होते. खूप जबरदस्त आहे हे. आणि यामुळे जे आहे मुलांना तुम्ही सकाळी दूध पिऊन जर स्कूलमध्ये पाठवत असाल तर त्यांना सुद्धा ही पावडर नक्की द्या. खूप जबरदस्त ही पावडर आहे. हळूवारपणे प्यायची. आणि रात्री डिनरला असं होतं की दिवस खूप मोठा असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रात्री खूप भूक लागते. हे पिलं, भूक लागली तर काकडी खा किंवा गाजर खा किंवा मग तुम्ही कलिंगड खाऊ शकता. हे टोटली तुमच्यावरती आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचं वजन किती आहे, तुम्हाला किती किलो वजन आता या उन्हाळ्यामध्ये कमी करायचंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला सुद्धा 10 किलो वजन कमी करायचंय. आपलं 3 ते 4 किलो वजन डाऊन झालेलं आहे विदाऊट एक्सरसाइज, विदाऊट डाएट करता. आता 10 किलो आपल्याला एकदम जोमानं करायचंय. सो ऑल द व्हेरी बेस्ट ऑल ऑफ